नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञानाचे 40 प्रश्न पाहणार आहोत। यामध्ये आपण इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि विज्ञान या 4 विषयातील प्रश्नांचा समावेश केलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न। प्रश्न 1 पहा, भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहेत? तर मूलभूत कर्तव्य विचारलेले आहेत। तर सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहे। उत्तर आपलं आहे ऑप्शन बी 11। तर सुरुवातीला जेव्हा संविधानाची निर्मिती करण्यात आली त्यावेळी 10 मूलभूत कर्तव्य होती, पण आता 2002 मध्ये 86व्या घटना दुरुस्तीनुसार एक आणखी कर्तव्य जे शिक्षणाशी संबंधित आहे ते जोडण्यात आलेले आहे। त्यामुळे मूलभूत कर्तव्यांची संख्या किती झालेली आहे? 11 झालेली आहे। 10 वरून आता 11 झालेले आहे। तर ती कधी झाली आहे? तर 2002 मध्ये 86वी घटना दुरुस्ती झाली, त्यानुसार एक शिक्षणाशी असलेले संबंधित कर्तव्य जोडण्यात आलेले आहे। आता जर तुम्हाला ते 11वे मूलभूत कर्तव्य विचारलं तर तुम्हाला सांगायचं आहे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे। हे 11वे मूलभूत कर्तव्य 2002 मध्ये 86व्या घटना दुरुस्तीनुसार जोडण्यात आलेले आहे। त्यामुळे आता मूलभूत कर्तव्यांची संख्या किती झालेली आहे? तर 11 झालेली आहे। 11 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न दुसरा पहा। प्रश्न 2, पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची म्हणजेच ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना कधी झालेली आहे? उत्तर आहे ऑप्शन बी 1962 ला। ऑप्शन बी आपलं बरोबर आहे 1962। प्रश्न 3 पहा, शेरशाह सुरीद्वारे पालन केली जात असलेली अल्लाउद्दीन खिल्जीच्या लष्करी क्रांतीमधून स्वीकारलेली ... ही सैनिकांच्या घोड्यांची श्रेणीकरण करण्याची पद्धत होती। तर उत्तर काय येणार आहे याचं? ऑप्शन सी दाग। ऑप्शन सी आपलं बरोबर आहे। तर दाग ही पद्धत आहे ती अल्लाउद्दीन खिल्जीने सुरू केलेली होती आणि त्याचं नंतर शेरशाह सुरीद्वारे पालन केलं जात होतं। तर ही पद्धत काय आहे ती थोडक्यात पाहूया। तर अल्लाउद्दीन खिल्जीच्या काळात घोड्यांच्या ब्रँडिंग किंवा दाग प्रणालीद्वारे भ्रष्टाचार तपासून अधिक कार्यक्षम बनवलं जात होतं। तर ही दाग जी पद्धत आहे ती नेमकी काय होती? तर प्रत्येक सैनिकांना त्यामध्ये काय करावं लागत होतं? चेहरा नोंदवावं लागत होतं। त्याचबरोबर घोड्यांना देखील शाही चिन्हाने ब्रँड केलं जात होतं। तर अशा प्रकारची दाग पद्धत होती जी अल्लाउद्दीन खिल्जीने सुरू केली होती आणि त्याच्यानंतर त्याचं पालन शेरशाह सूरीद्वारे देखील केलं जात होतं। प्रश्न 4 पहा, रक्तातील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो? उत्तर आहे ऑप्शन बी लाल रक्तपेशी। ऑप्शन बी बरोबर आहे। लाल रक्तपेशी या रक्तातील जो घटक आहे हे काय करतं? ऑक्सिजनचे वहन करतो। प्रश्न 5 पहा, खालीलपैकी कोणत्या 2 राजवंशाच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या संख्येने शैव मंदिरं बांधली गेली? तर सध्या इथं एकच दिलेलं आहे नाव। उत्तर आहे ऑप्शन सी चालुक्य। या चालुक्य राजवंशाच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या संख्येने काय केलं होतं? शैव मंदिरे बांधली गेली होती। प्रश्न 6 पहा, अकबराच्या मनसबदारी यंत्रणेखाली व्यक्तीला किती संख्येने घोडदळ ठेवण्याची गरज आहे हे त्याच्या ... श्रेणीवरून कळत होतं। तर अकबराच्या मनसबदारी यंत्रणेखाली व्यक्तीला किती संख्येने त्यानं घोडदळ ठेवलं पाहिजे हे त्याच्या ऑप्शन सी सवार या श्रेणीवरून कळत असतं। आता सवार श्रेणी नेमकं काय होतं ते पाहूया। तर सवार श्रेणी ही मनसबदाराच्या अधिकारांची आणि क्षमतेची निदर्शक होती। उच्च सवार श्रेणी असलेला मनसबदार अधिक शक्तिशाली आणि महत्त्वाचा मानला जायचा। या श्रेणीमुळे काय करत होतं? तर अकबराला सैन्यावर नियंत्रण ठेवण्यास आणि त्यांची संख्या तसेच क्षमता मोजण्यास काय होत होतं? मदत होत होती। मनसबदारांना त्यांच्या सवार संख्येनुसार त्यावेळी वेतन दिलं जात होतं आणि त्यानुसारच त्यांना अधिक सैन्य ठेवण्याची परवानगी देखील दिली जात होती। तर अशा प्रकारे ही सवार पद्धत होती। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न 7, काटेरी वनात प्रामुख्याने कोणती वनस्पती सर्वत्र आढळते? उत्तर आहे ऑप्शन ए बाभूळ। ऑप्शन ए बरोबर आहे बाभूळ। प्रश्न क्रमांक 8 पहा, मोहिनीअट्टम नृत्य शैली कोणत्या राज्यात विकसित झाली? उत्तर आहे ऑप्शन सी केरळ। ऑप्शन सी आपलं बरोबर आहे। तर केरळ या राज्यामध्ये मोहिनीअट्टम ही नृत्यशैली आढळते। तर आणखीन काही शास्त्रीय नृत्य आणि त्याचे राज्य आहेत तर त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो, तर तेही आपण पाहूया। तर पहिला आहे भरतनाट्यम, हे कुठे आहे? तमिळनाडू। कथक उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतामध्ये। कथकली केरळमध्ये। कुचिपुडी आंध्र प्रदेश। ओडिसी ओडिशामध्ये। मणिपुरी मणिपूरमध्ये। मोहिनीअट्टम
केरळमध्ये आणि सत्तरिया आसाममध्ये. अशा प्रकारे हे शास्त्रीय नृत्य आणि त्यांची राज्य आहेत. तर हे तुम्हाला विचारलं जातं परीक्षेमध्ये, त्यामुळे तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 9. अकबरनामा हे अकबराचे पुस्तक किंवा अकबराचे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिलेले? तर हे लिहिलेले ऑप्शन बी अबुल फजल. ऑप्शन बी अबुल फजल यांनी अकबरनामा हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्रश्न 10 पहा. कांगरा दरी भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? तर ती आहे ऑप्शन डी हिमाचल प्रदेशमध्ये कांगरा दरी स्थित आहे. प्रश्न 11 पहा. जय जवान जय किसान या घोषवाक्याची रचना कोणी केलेली आहे? तर जय जवान जय किसान हे ऑप्शन बी लाल बहादूर शास्त्री यांनी या घोषवाक्याची रचना केलेली आहे. प्रश्न 12 पहा. यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली? तर यंग बंगाल या चळवळीस ऑप्शन डी सर हेनरी विवियन या इंग्रज व्यक्तीने काय केलेलं होतं? या चळवळीस अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिलेली होती. प्रश्न 13 पहा. पर्यावरण संस्थेमध्ये डॉटचा समावेश होतो. तर पर्यावरण संस्थेमध्ये ऑप्शन डी सजीव आणि निर्जीव दोन्हींचाही समावेश होतो. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न 14 पहा. वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 कोणी मंजूर केला? तर हा मंजूर केलेला आहे ऑप्शन डी लॉर्ड लिटन यांनी मंजूर केलेला आहे. ऑप्शन डी बरोबर आहे, लॉर्ड लिटन. प्रश्न 15 पहा. खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही? तर कीटक वर्गात न येणारा प्राणी आहे ऑप्शन डी स्पायडर, म्हणजे ज्याला आपण कोळीही म्हणतो. तर स्पायडर हा कीटक वर्गामध्ये येत नाही. तर स्पायडर किंवा ज्याला आपण कोळी म्हणतो तर हा कीटक वर्गामध्ये येत नाही, तर तो अळ्याची निडा या वर्गातील आहे. तर या वर्गामध्ये कीटकांना 6 पाय म्हणजे 3 जोड्या असतात. तर कीटकांना 6 पाय आणि 3 जोड्या असतात. तर कोळ्यांना 8 पाय म्हणजे 4 जोड्या असतात. तर त्यामुळे काय होत नाही, कोळी हा किंवा स्पायडर हा कीटक वर्गामध्ये येत नाही. तर हा कशामध्ये येतो? अळ्याची निडा या वर्गामध्ये येतो. तर या वर्गात आणखीन कोण कोण आहे? तर कोळी, विंचू, माइटस आणि टिक यांचा देखील समावेश होतो. उत्तर आपलं इथं काय आहे? तर स्पायडर किंवा कोळी हा कशामध्ये येत नाही? तर प्राणी किंवा म्हणजे कीटक वर्गामध्ये येत नाही हा प्राणी. प्रश्न 16 पहा. गोगलगाय या संघात मोडते. तर गोगलगाय ही ऑप्शन बी मोलुस्का या संघामध्ये मोडते. तर मोलुस्का या संघाविषयी आपण अधिक माहिती पाहूया. तर हा एक मोठा प्राणी संघ आहे ज्यामध्ये विविध प्रकारचे प्राणी येतात. उदाहरणार्थ शंख, शिंपले, ऑक्टोपस यांचा समावेश होतो. तर गोगलगाय कोणत्या संघात मोडते? तर मोलुस्का या संघामध्ये मोडते. मोलुस्का या संघातील आणखीन एक प्रकार आहे, तो कोणता? उदरपाद. या उदरपादमध्ये मोडते. तर हा मोलुस्का संघातील एक वर्ग आहे. या वर्गामध्ये पृष्ठभागावर सरपडून चालणाऱ्या प्राण्यांचा समावेश होतो, ज्यांना सामान्यतः काय म्हटलं जातं? गोगलगाय म्हणतात. प्रश्न 17 पहा. अन्न पदार्थांची ऊर्जा कोणत्या एककात मोजतात? तर अन्न पदार्थांची ऊर्जा ऑप्शन डी कॅलरीज या प्रकारामध्ये मोडतात. प्रश्न 18 पहा. व्होल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे यापैकी? तर उत्तर काय असणार आपलं? हे तुम्ही हे करू नका. तर व्होल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे? उत्तर आहे ऑप्शन डी कॅन्डिड. प्रश्न 19 पहा. दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते? तर दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त आहे ऑप्शन डी विषुववृत्त. ऑप्शन डी बरोबर आहे. तर विषुववृत्त हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर पूर्व पश्चिम दिशेने काढलेले काल्पनिक रेषा आपण काय म्हणतो? अक्षवृत्त असं म्हणतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावर पूर्व पश्चिम दिशेने काढलेल्या काल्पनिक रेषांना अक्षवृत्त म्हणतात. आता त्यातील विषुववृत्त हे काय? 0 अक्षवृत्त असून ते पृथ्वीच्या मध्यभागातून जातं आणि पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागाला आपण काय म्हणतो? उत्तर गोलार्ध म्हणतो आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील भागाला आपण दक्षिण गोलार्ध म्हणतो. अशा प्रकारे दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणतं? विषुववृत्त. प्रश्न 20 पहा. 2 अक्षवृत्तांमधील अंतर हे डॉट एवढे असते. तर 2 अक्षवृत्तांमधील अंतर उत्तर आहे ऑप्शन ए 111 मैल असतं. ऑप्शन ए बरोबर आहे, 111 मैल असतं. तर एकूण किती अक्षवृत्त आहेत? 180 अक्षवृत्त आहेत. त्यामध्ये 90 अंश दक्षिणेकडे आणि 90 अंश उत्तरेकडे आहेत.
तर 2 अक्षवृत्तांमधील अंतर अंदाजे 111 किलोमीटर म्हणजेच किती 69 मैल आहे. प्रश्न 21 पहा, सूर्य हा डॉट डॉट वायूंपासून बनलेला आहे. तर सूर्य ऑप्शन बी हायड्रोजन आणि हेलियम या वायूंपासून बनलेला आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न 22 पहा, गौतम बुद्धांचा जन्म झाला ते लुंबिनी ठिकाण सध्या डॉट डॉट या देशामध्ये. तर ते आहे ऑप्शन ए नेपाळमध्ये. ऑप्शन ए बरोबर आहे, नेपाळमध्ये आहे ते लुंबिनी ठिकाण. प्रश्न 23 पहा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे. तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय ऑप्शन बी मुंबई. ऑप्शन बी बरोबर आहे, मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न 24, सावरकर बंधूंनी नाशिक येथे सन 1904 मध्ये डॉट डॉट ही क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. उत्तर आहे ऑप्शन बी अभिनव भारत ही क्रांतिकारकांची संघटना स्थापन केलेली होती. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न 25 पहा, ब्राह्मो समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे. उत्तर आहे ऑप्शन बी राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली होती. प्रश्न 26 पहा, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. तर टिपेश्वर अभयारण्य हे ऑप्शन डी यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 27, कृष्णा व पंचगंगा नद्यांचा संगम कोठे होतो. तर कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा संगम ऑप्शन डी नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न 28, देहू आळंदी ही शहरे कोणत्या नदीकाठी वसलेले आहेत. तर देहू आणि आळंदी ही शहरे ऑप्शन डी इंद्रायणी या नदीकाठी वसलेले आहेत. ऑप्शन डी बरोबर आहे, इंद्रायणी नदी. प्रश्न 29 पहा, तोरणमाळ ही पठार कोणत्या राज्यात आहे. तर तोरणमाळ पठार ऑप्शन डी नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 30 पहा, MDT म्हणजे मल्टी ड्रग थेरपी ही कोणत्या आजाराची औषधोपचार पद्धती आहे. उत्तर आहे ऑप्शन ए कुष्ठरोग. ऑप्शन ए बरोबर आहे, कुष्ठरोगाची ही औषधोपचार पद्धती आहे. प्रश्न 31 पहा, सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. तर उत्तर आहे आपलं ऑप्शन ए पालघर या जिल्ह्यामध्ये सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. ऑप्शन ए बरोबर आहे, पालघर जिल्हा. प्रश्न 32 पहा, रेड्डी हे बंदर डॉट डॉटच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. तर रेड्डी हे बंदर ऑप्शन ए लोह खनिज याच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन ए बरोबर आहे, लोह खनिज. प्रश्न 33 पहा, ॲमेझॉन नदीचा उगमस्थान कोणत्या पर्वतरांगेत आहे. तर ॲमेझॉन नदीचं उगमस्थान आहे ऑप्शन डी सी अँडीज पर्वत. अँडीज पर्वतामध्ये काय आहे, ॲमेझॉन नदीचं उगमस्थान आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न 34 पहा, ग्रेट बॉयर रीफ कोणत्या देशात आहे. तर ग्रेट बॉयर रीफ ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया या देशामध्ये. ऑप्शन सी बरोबर आहे, ऑस्ट्रेलिया. प्रश्न 35 पहा, लिटमस कशापासून मिळवतात. उत्तर आहे ऑप्शन सी दगडफूल. दगडफुलापासून काय मिळवतात, लिटमस मिळवतात. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न 36 पहा, क्युसेक हे डॉट डॉट मोजण्याचे साधन आहे. तर क्युसेक ऑप्शन डी पाण्याचा प्रवाह मोजण्याचे साधन आहे. ऑप्शन डी बरोबर आहे, क्युसेक पाण्याचा प्रवाह मोजण्याचे साधन आहे. प्रश्न 37 पहा, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे. तर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था ऑप्शन सी पुणे या ठिकाणी आहे. ऑप्शन सी बरोबर आहे, पुणे. प्रश्न 38 पहा, पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो. तर पोंगल हा सण ऑप्शन सी तमिळनाडू या राज्यामध्ये साजरा केला जातो. ऑप्शन सी बरोबर आहे, तमिळनाडू. प्रश्न 39 पहा, टोमॅटोचा लाल रंग कोणत्या घटकामुळे दिसतो. तर टोमॅटोचा लाल रंग हा ऑप्शन सी टोमॅटोमध्ये असलेल्या लायकोपिनमुळे दिसतो. ऑप्शन सी बरोबर आहे, लायकोपिन. प्रश्न 40 पहा, भारतीय विद्यापीठ कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला. तर भारतीय विद्यापीठ कायदा ऑप्शन ए 1904 करण्यात आलेला आहे. ऑप्शन ए बरोबर आहे, 1904. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण सामान्य ज्ञानाचे 40 प्रश्न पाहिलेले आहेत आणि काही महत्त्वाच्या प्रश्नांचं आपण स्पष्टीकरण देखील पाहिलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. समजत नसेल तर परत एकदा रिपीट करा, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्न समजून जातील. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.